नमस्कार, आई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्था आयोजित राष्ट्रीय आगरी आध्यात्मिक संमेलन या संमेलनाचं आयोजन पेन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमाच्या प्रसंगी परमपूज्य सदानंद महाराज कुंभारेश्वर पारुल वसे त्यानंतर त्यांच्या समवेत पुरुषोत्तमानंद पुरी महास्वामी कर्नाटक महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, शमनाथ अभिषेक पाटील, आंतरराष्ट्रीय कामगार नेते रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र शेखर आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, पेणचे आमदार रविशेठ पाटील, पेण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रीतमताई पाटील या मान्यवरांची उपस्थिती होती आणि या मान्यवरांचं औक्षण देखील मुख्य प्रवेशद्वारावर करण्यात आलं. तदनंतर पाहुण्यांचा ताफा मुख्य डायसच्या जवळ त्या ठिकाणी दीप प्रज्वलन करण्यात आलं आणि राजा शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं, गणपती बाप्पाच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं आणि तदनंतर या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाला आगरी समाजातील बंधू आणि भगिनींची उपस्थिती फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाहायला मिळाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले. बोट मारणं, काय म्हणते, करणी करणं, या गोष्टीवर माझा लहानपण. माझे वडील पंढरपूर आळंदी देऊळचे वारकरी होते. ए पाटील सरांना माहिती आहे की ह्या आमच्या नवी मुंबईच्या संपूर्ण गावामध्ये कीर्तनकार प्रवचनकार यांना आणण्याचं काम माझ्या वडिलांनी केलं. माणूस पैशाने नाही मोठा, माणूस मनाने मोठा पाहिजे. आंतरराष्ट्रीय कामगार नेते रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत साहेबांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कुठंतरी आगरी समाज अध्यात्मामध्ये कुठं आहे तर हे दाखवण्याचा याच्या निमित्तानं प्रयत्न केलेला आहे. का आगरी कोळी समाजाची जी ओळख गणेश नाईक साहेबांनी सांगितली त्याच्या प्रतिकूल परिस्थिती आहे. सुरुवातीला जे होते ते आता आम्ही आगरी नाही आहोत, आता आम्ही पुढारलेले आगरी आहोत हे दाखवण्यासाठी निश्चितपणे हे संमेलन आहे. सूर्यकांत पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिले. राष्ट्रीय आध्यात्मिक संमेलनाला इतका उन्हाळा असून सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण सर्व मंडळी इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्याला सलाम देतो. माऊली रामकृष्ण हरी. मला आध्यात्मिक परिषदे संदर्भातच बोलायला सांगितलं होतं, पण मी या समाजाचं राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करतो. इतक्या मोठ्या प्रमाणात आपण आज इथे जमला पण मला आपल्याला काही इथे गोष्टी ते सांगायच्या वाटतात. पाहतो आतापर्यंत देशभरातल्या सगळ्या जातीची लोक संघटित झालेली आहेत, परंतु एका आगरी समाज त्याला अपवाद आहे. कारण हा समाज देशाच्या प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. त्यामुळे लोक आपला स्वतंत्र अस्तित्व घेऊन आहे, म्हणूनच तो देशभरात वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला मिळतो. तो एकच संबंध झाल्याने आतापर्यंत आम्ही नगण्य आहे, मूलभूत आहे अशाच धारणा इतरांनी करून घेतलेल्या आहे. त्या गैरसमजुतीमुळे त्याला वंचित उपेक्षित आणि दुर्लक्षित ठेवलं गेले. त्याची दखल कुठे घेण्यात आलेली नाही. आगरी समाज त्याने राहिला तुमचा जीवित आहे हा सर्वात मोठा भ्रम पसरविला गेला आहे. कारण मागील वर्षी दिल्ली येथे भरलेल्या परिषदेमध्ये 15 लाखांचे समाज बांधव उपस्थित राहिले होते. अगदी नेपाळ, जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल, पंजाब आदी प्रांतातून समाज बांधव एकत्र होते. त्याच्यावरून आढावा घेतल्यानंतर कळले की देशभरात